टिंगरे नगरमध्ये मी सध्या आहे आणि इथल्या स्थानिक नागरिकांना नेमकं काय वाटते करतं ते विचारणार आहोत. चहाच्या कट्ट्यावरती ही सगळी नागरिक बसली होती. दादा काय सांगाल, काय नेमक्या अडचणी आहेत प्रभागामध्ये आणि काय सध्या नगरसेवकांचा जनसंपर्क राहिला आहे का इथे? ड्रेनेज लाईन पावसाळ्यात गटारी तुंबतात, पाणी घरामध्ये येतं, किडे बळकोडे सगळे करत असतात. ड्रेनेजचं कामं व्हायला पाहिजे. गेली 30 ते 40 वर्ष लाईन बदललेली नाही. मापं घेतात आणि उद्घाटन करतात, निघून जातात. कामं जिथं केले तिथंच करतात, परत जिथं पाहिजे तिथं कामं होत नाही. हे राजकारणी लोकांनी थोडंसं लक्ष घालून घातलं पाहिजे. काय मुद्दा होता? तर आमचं ते ड्रेनेजचं उद्घाटन झालेलं पण अजून काही कामच होईना झालं. सगळं एक तर पावसाळ्यामध्ये सगळं लोकांना त्रास होतोय आणि कुणी लक्ष देणं झाले. नगरसेवक ते लक्ष देत नाही, आमदार लक्ष देत नाही, काहीच लक्ष देत नाही. हो, आता तर बापू पठारेंना आमदार केले की आता आमदारकी आता तर आले आताशी, पण अजून त्यांचं कामं चालू होते आपल्याला माहीत नाहीये. हो, इथं सुनील टिंगरे नगरसेवक होते, त्यांचं काम कसं होतं? त्यांचंही बरं होतं, पण कामावर ते जास्त मध्ये आता ते नगरसेवक पद गेल्यापासून ते आलेच नाही तर नंतर कोणीच. आणि त्यामुळे त्याचा आमदार केला त्यांना फटका बसला. आमदारकीला फटका बसणं हे आम्हाला नाही माहीत. त्याचं खरं कारण काय तेच जाणू शकतात ना राजकारणी लोकच.